नमस्कार, सीमा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। तर मी बनवली आहे मलाई कुल्फी। वाटते की नाही बाजारातून आणल्यासारखी, पण चक्क ही घरी बनवलेली आहे आणि मी फर्स्ट टाइम केलेली आहे आणि खूपच छान झालेली आहे आणि चवीला तर खूपच भारी झाली होती आणि दिसायला तर खूप छान दिसत होती आणि कमी साहित्यामध्ये ही तयार होते। तर चला बघूया याचं रेसिपी। इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। दूध तापवताना गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला। इथे मी काजू बदाम घेतलेले आहे। जर तुमच्याकडे काजू असतील तर काजू घ्या, बदाम असतील तर बदाम घ्या। अर्धी वाटी मी काजू बदाम घेतलेले आहे आणि त्याच वाटी एवढेच मी साखर घेतली आहे। आता याची मी पावडर बनवणार आहे, साखर आणि काजू बदामची। तर दुधाला चांगली साई आलेली आहे। आपल्याला ती साई आपण मिक्स करत जायचं आहे दुधामध्ये आणि किनाऱ्याची जी साई आहे ना ती पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आपल्या दूध सारखं ढवळत राहायचं आहे, कारण दूध खाली लागू शकतो, खाली साय जमा होईल। तर आपल्याला खाली साय जमा करून द्यायची नाहीये, त्याच्यामुळे आपण चमच्यासारखा हलवायचं आहे। दुधाला बघा चांगली उकळी आलेली आहे। आता थोडंसं दूध काढून घेतलेले आहे वाटीमध्ये। दूध आपल्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे। तर बघा दूध थोडंसं आटलेलं आहे आपलं। गाईचं दूध असल्यामुळे खूप पातळ दिसत आहे। म्हशीचं जर तुम्ही दूध घेतलं ना तर एकदम छान होईल, ते पटकन घट्ट पण होणार। आता याच्यामध्ये मी काजू बदाम पेस्ट आणि साखरचे पावडर टाकत आहे आणि चांगलं मिक्स करून घेते त्याला। आता मी इथं कस्टर्ड पावडर टाकते, मँगो कस्टर्ड पावडर घेतली, कारण मला प्लेन भेटली नाही, मला मँगो कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता मी त्याच्यात मिक्स करते। 1 चमचा मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, ती दुधामध्ये चांगले मिक्स करून घेते मी। आता हे दूध मी दुधात टाकून देते आणि हे कस्टर्ड मिल्क पावडर टाकले का दूध लगेच घट्ट होतं, त्याच्यामुळे सारखा चमचा ढवळायचा आपल्या त्याच्यामध्ये। आता हे दूध चांगलं घट्ट झालेलं आहे, आता हे परफेक्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते। बाहेरच थंड होऊन द्यायचे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। हे पूर्ण थंड झाल्यावर बघा एक असंच होतं। आता मी त्याला वाटीमध्ये काढून घेते सेट करायला आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते। आणि जेव्हा आपण हे दूध टाकतो ना तर थोडीशी वाटी आपण टॅप करायची, कारण हवा त्याच्यामध्ये जाते। तर मी 1 रात्र त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर मस्त सेट झाली होती ही। तर माझ्या मिस्टरांनी काय केलं, मला यायच्या अगोदरच त्याने ती कुल्फी काढून ठेवली होती, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ शूट नाही झालेला हा। तर बघा मी छान मस्त असं सजावट केलेली आहे आईस्क्रीमला, म्हणजेच कुल्फीला। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल, काही नसेल आवडत तर प्लीज कमेंट करून सांगा मला। काही चुका झाल्या तर प्लीज जरा समजून घ्या प्लीज। कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।